अहमदनगर जिल्ह्यात पाणी आणि चाऱ्याची टंचाई सुरू झाली असून त्यासाठी चारा छावणी सुरू कराव्यात अशी मागणी गोसेवा महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। जिल्ह्यातील गोशाळा चालकांनी नगरमध्ये येऊन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली। यावेळी जिल्ह्यातील विविध गोशाळेचे प्रतिनिधी उपस्थित होते। यामध्ये संजय नेवासकर, गौतम कराळे, ललित चोरडिया, दीपक महाराज काळे, रवींद्र सुद्रिक, विष्णू कुलकर्णी, अथर्व सप्तर्षी, हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे आदी उपस्थित होते। चालू वर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पाणी टंचाई, चारा टंचाई आहे। गोशाळेत भाकड जनावरांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे। चारा आणि पाणी देणे हे शासनाचे काम आहे। सध्या संपूर्ण भारतात निवडणूक असल्यामुळे पुढारी आणि मतदार निवडणुकीत गुंतलेले आहेत। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवून 7 दिवसाच्या आत संपूर्ण नगर जिल्ह्यात चारा छावणी, चारा डेपो चालू करावेत असे निवेदनात म्हटले आहे। अहमदनगर जिल्ह्यात 80 गोशाळा आहेत, त्यांना कोणतेही अनुदान नाही। प्रशासनाचे काम या गोशाळा करतात। पोलीस कसायांकडून जनावरे पकडल्यावर जवळच्या गोशाळेत पाठवतात, तरीही लोकांच्या देणगीतून या गोशाळा चालवल्या जातात। गोरक्षक वाचवण्याचे काम करतात तर गोसेवक सांभाळण्याचे काम करतात, तरी मागणीचा विचार करावा असे यावेळी चर्चेत गोसेवक म्हणाले। आम्ही जे काम करतोय ते माननीय न्यायालयाच्या पोलीस प्रशासनासह खरंच काम आम्ही करतो नाही। आम्हाला 1 रुपया शासनाचं अनुदान नाही कुठल्याच गोशाळेला। आमची चाऱ्याची परिस्थिती बिकट आहे, त्याच्यामध्ये लक्ष घालणं पुढची अवस्था बरोबर वाईट आहे। पाणीच नाही राहिलं आमच्याकडे मडीला कुठंच नाही। आणि साहेब तहसीलदार साहेब तर डायरेक्ट म्हणजे पाणी द्यायचं कुठं तरतूद नाही। अरे शूटिंग मी गौतम कराळे, गोशाळा महासंघ अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये 80हून अधिक गोशाळा आहेत आणि 80 गोशाळा असून एक सर्व गोशाळाचे मिळून 10,000च्या वर गोधन या ठिकाणी सांभाळलं जातं। आज आपण पाहतो राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये प्रत्येक दिवसाला शासनाचं अनुदान गायांना या ठिकाणी मिळत आहे। काही राज्यामध्ये 50 रुपयांनी, काही राज्यांनी 60 रुपयांनी, काही राज्यांनी 70 रुपयांनी। आम्ही देखील महाराष्ट्रातील सर्व गोशाळांना त्याप्रकारे पशुसंख्येनुसार म्हणजे गोशाळांबरोबरच जे शेतकरी आहेत ते गोवंश सांभाळत आहेत त्यांना पण पर दिवसाप्रमाणे अनुदान या ठिकाणी मिळावं अशी मागणी घेऊन माननीय कलेक्टर साहेबांना या ठिकाणी भेटायला आलो। जर आमची मागणी मान्य झाली नाही तर भविष्यामध्ये आम्ही गाई रस्त्यावर घेऊन आंदोलन या ठिकाणी करू। ते आंदोलन तीव्र स्वरूपाचं असू आम्ही शासनाला असा इशारा या ठिकाणी या प्रसंगी देतो। कृष्ण हरी, जय गोमाता, जय श्रीराम। मी धर्मवीर दीपक महाराज काळे, श्रीकृष्ण गोशाळा, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। आमच्या गोशाळेमध्ये 350 गोधन आहे सज्जन आहोत। सर्व गोमाता कत्तलखान्यातून सोडवलेल्या आहेत। दुष्काळी परिस्थिती आहे, कुठल्याही प्रकारचा चारा पाणी गोशाळेत शिल्लक नाही। म्हणून आम्ही पाणी मिळण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की अशी कुठलीही प्रशासनाकडे व्यवस्था नाही की आम्ही आपल्या गोशाळेला पाणी देऊ शकतो। म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलोत आणि आमचे सर्व सहकारी, सर्व आमचे गोशाळा चालक, कमीत कमी 3000 गायीचे आम्ही या ठिकाणी गोपालक आहोत, सेवा करणारी सर्व मंडळी आहोत। वेगवेगळ्या तालुक्यातून कर्जत असेल, जामखेड असेल, पारनेर असेल, राहुरी असेल, या ठिकाणी नगर तालुक्याचेही गोशाळेचे प्रमुख या ठिकाणी सर्वजण आम्ही आलोत। दुष्काळी परिस्थिती आहे आणि प्रत्येकाकडे 300, 350, 400 अशा प्रकारचं गोधान गोशाळेमध्ये पोलिसांनी आणून सोडलेलं आहे। म्हणून पाण्याची मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आमच्यासमोर। चाऱ्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे, त्यांनी लवकरात लवकर आमच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशीच आम्ही त्यांना कळकळीची विनंती करतो। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।